सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून तयार केलेली कुरकुरीत, खुशखुशीत आणि अतिशय चविष्ट बाकरवडी. ही बाकरवडी चवीला अप्रतिम तर लागतेच, पण गव्हाच्या पिठामुळे थोडी अधिक पौष्टिकही होते. चहासोबत, पाहुण्यांसाठी किंवा मुलांच्या डब्यात देण्यासाठी हा एक उत्तम स्नॅक्स आहे. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बाकरवडी तयार करण्यासाठी इथे आपण एका मोठ्या भांड्यात 1 वाटीपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये 1.5 चमचा बेसन घालायचं आहे. इथे तुम्ही 1.5 ते 2 चमचा यामध्ये बेसनही घालू शकता. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे सगळं मिश्रण एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तर इथे मी थंडच तेल घालत आहे. या ठिकाणी तुम्ही 1.5 चमचा तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा कडकडीत गरम केलेला तेलसुद्धा यामध्ये घालू शकता. बाकरवडी तयार करून घेताना तेल गरम किंवा थंड कोणतंही तुम्ही यामध्ये घालू शकता. आपले बाकरवडी अगदी खुशखुशीत बनूनच तयार होते. आता हे सगळं मिश्रण हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक कणाला तेल हे लागलं गेलं पाहिजे. यामुळे बाकरवडी अधिक खुशखुशीत बनून हे तयार होते. पिठाला एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालत मध्यम पीठ इथे मळून घेणार आहोत. तर पीठ इथे खूप मऊ किंवा खूप कडक नसावा, मध्यम पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर इथे मध्यम घट्टच पीठ हे मळून घ्यायचं आहे. यामुळे रोल करायला सोपं जातं, तळताना आकार टिकून राहतं आणि बाकरवडी हे कुरकुरीत बनून तयार होते. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण लावून 30 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत बाकरवडीसाठी इथे आपण सारणही तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ, सोबतच 1 चमचा बडीशेप, 2 मोठे चमचे खोबऱ्याचं पावडर, 1 चमचा साखर, अर्धा चमचा लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं पावडर हे तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पावडर इथे तयार करून घ्यायचं आहे. तर बाकरवडीसाठी इथे सारण हे बनून तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे सारण हे तयार करून आता हे भांडं बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसरीकडे एका वाटीमध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. एकदा मिक्स करून घेऊ. इथे आपण लिंबाचं पाणी हे तयार करून घेतलं आहे. तर असं पाणी तयार करून घेतल्यानंतर आता हे वाटी बाजूला ठेवून देऊ. आता अर्धा तासानंतर मळलेलं पीठ पुन्हा एकदा हलकं मळून घ्यायचं आहे. पीठ हे मळून घेतल्यानंतर आता या पिठाचे मध्यम आकारामध्ये गोळे हे तयार करून घ्यायचं आहे. आता यामधून एक गोळा हे हातात घ्यायचा आहे आणि उरलेल्या पिठावरती झाकण लावून ठेवून देऊ. आता या पिठाच्या गोळ्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि लाटून मोठी आणि पातळ अशी पोळी हे तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पोळी हे आपण गोल किंवा चौकोनीसुद्धा आपण तयार करून घेऊ शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता इतकं आपल्याला पोळी पातळ हे लाटून घ्यायची आहे. तर असा पोळी हे तयार करून घेतल्यानंतर आता या पोळीवर हलक्या हाताने लिंबाचं पाणी जे आपण तयार करून ठेवलं होतं ते पाणी यावरती लावायचं आहे. यामुळे सारण हे चांगलं चिकटून राहते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याऐवजी चिंचगुळाची चटणीसुद्धा लावू शकता. लिंबाचं पाणी पूर्ण पोळीवरती लावून घेतल्यानंतर आता तयार केलेलं सारण समान पसरवून घ्यायचं आहे. सर्व बाजूने सारण हे पोळीवरती एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे. जास्त सारण भरू नका, नाहीतर रोल करताना ते बाहेर येऊ शकते. सारण हे पूर्ण पोळीवरती पसरवून घेतल्यानंतर हाताने किंवा लाटण्याच्या साहाय्याने हलकं प्रेस करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे सारण हे तळताना बाहेर येणार नाही. असं प्रेस करून घेतल्यानंतर आता पोळीला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळूहळू घट्ट रोल करून घ्यायचा आहे. रोल करताना हलक्या हाताने दाब देत घट्ट गुंडाळून घ्यायचा आहे. रोल जितका घट्ट असेल तितकी बाकरवडी छान आकारात तयार होते. आता जे हे पोळीचा शेवटचा भाग आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर हे गुंडाळून घ्यायचं आहे. त्यामुळे ते छान चिकटून राहणार. तर हे बघा रोल हे बनून तयार झालेलं आहे. जे रोलचं सुरुवातीचा भाग आहे ते चाकूने कट करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीचा भाग हे कापून घेतल्यानंतर आता अर्ध्या इंचने समान आकाराचे तुकडे हे कापून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुकडे हे कट करून घेतल्यानंतर आता प्रत्येक तुकड्याला हलक्या हाताने हलकासा दाब देऊन बाकरवडीचा आकार हे द्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तुकड्याला हलक्या हाताने गोल असा आकार देऊन बाकरवडी इथे आपण तयार करून घेणार आहोत.
तर याच पद्धतीने सर्व बाकरवड्यांना अशाच प्रकारे आकार हे द्यायचा आहे। तर अशा प्रकारे बाकरवडी हे तयार करून घ्यायचं आहे। आता हे बाकरवडी तळण्यासाठी तयार आहेत। आता हे बाकरवडी तळण्यासाठी कढईमध्ये तेल हे मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे। तेल इथे खूप गरम नसावा। आता बाकरवडी सावकाश तेलात सोडायचं आहे। तर इथे बाकरवडी हे तळून घेताना गॅसची आच मंद ते मध्यम आचेवर ठेवायचं आहे। बाकरवडी हे तेलात सोडल्यानंतर लगेच चम्मच लावू नये। 1 मिनिटानंतर हलक्या हाताने बाकरवडीला पलटून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व बाजूंनी समान रंग येईल। इथे बाकरवडीला सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत असं तयार होईपर्यंत मंद ते मध्यम आचेवरच तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बाकरवडी हे अगदी कुरकुरीत असं बनून तयार झालेले आहे। तर असं तयार करून घेतल्यानंतर जाराने काढून घ्यायचं आहे। आता हे तळलेले बाकरवडी टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे अतिरिक्त तेल हे निघून जाणार। तर याच पद्धतीने उरलेले बाकरवडी देखील तळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट गव्हाच्या पिठाच्या भाकरवड्या इथे बनून तयार झालेल्या आहेत। तर हे भाकरवड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर गरमागरम चहासोबत सर्व करायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।